आपण सर्वांना आपण बघूत की ह्या जगामध्ये स्वर्ग पण आहे, नर्क पण आहे. त्याबद्दल आपण काही धर्मशास्त्रात वाचूया. पहिला योहान याचं 5 अध्याय 24 वचन. त्या ठिकाणी आपण बघूया कशा प्रकारचं ह्या जगामध्ये नर्क आहे, स्वर्ग आहे. हो, धर्मशास्त्रातून आपण बघूया. वाचूयात आपण पहिलं 24 का पहिले 5 अध्याय तसं 24 वचन आपण वाचूया धर्मशास्त्रामधून. 24 नाही 21 पर्यंत फक्त. हा, शेवटचा 21. मुलांनो, तुम्ही स्वतः मूर्तीपासून दूर राखा. पहिले योहान 21 आपण वाचूया अध्याय 5:21 आहे ना. हा, म्हणजे आपल्याला ह्या जगामध्ये नरक आहे, स्वर्ग आहे हे आपल्याला धर्मशास्त्र सांगतं आहे म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. कारण की जर स्वर्ग जर नसता, जर नरक नसता तर आपल्याला धर्मशास्त्रामध्ये दिलं नसतं. आहे म्हणून ते दिलं आपल्याला की ह्या जगामध्ये स्वर्ग पण आहे, नरक पण आहे. अनेक लोकांना असं वाटतं की ह्या जगामध्ये स्वर्ग हे आहे तर आहे एवढंच माहिती आहे, पण कोणाला काही लोकांना असं वाटतं की आम्ही स्वर्गात नाही जावं. अनेक ठिकाणी तुम्ही बघा, काही वाटतं स्वर्गच नाही, जे काय ते इथंच आहे. हा, काही लोकांना असं वाटतं की नाहीये स्वर्ग, एक कल्पना अशी वाटते लोकांना वाटतं नरक एक कल्पना असेल. तर मग असं काही लोकांना याचा काय एक संदेह मनात असतो, पण त्यांना याच्याबद्दल काही पक्क माहिती नसतं की हे कुठं लिहिलेलं आहे. कारण की धर्मशास्त्र जर त्यांनी वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे स्वर्ग पण आहे जिथं देव विराजमान आहे, नरक पण आहे ज्या ठिकाणी लोकाला पिढ्या देण्यात येतात, त्या ठिकाणी लोकाला दंड दिला जातो. हे दोन स्थान या जगामध्ये आहे, बनवलेले आहे. हे ईश्वराने स्वतः बनवलेले आहे, जे जगाचं निर्माण करता आहे त्यांनी हे बनवले आहे. परंतु अनेक लोकांना जर आपण असा प्रश्न केला, कोणाला जर आपण बोललो की तुम्ही एक ह्या ठिकाणी एक व्यक्ती मेला, तो आता स्वर्गात गेला असेल, तर त्याला आपण जर असं म्हणलं तर तो काय म्हणणार? तो म्हणणार ही खोटी गोष्ट आहे. ही खोटी गोष्ट आहे. कारण की की माणसाने कधीही स्वर्ग आणि नरक बघितलेला नाहीये. त्यामुळं त्यांना एक कल्पना वाटते, एक असं वाटतो, संदेह वाटतो मनामध्ये. परंतु हे सत्य आहे. कारण की ज्या टायमाला माणसाचा जन्म हा एक जन्म होतो, मृत्यू होतो आणि त्या टायमाला जो आत्मा जातो हा स्वर्गाकडं म्हणजे देवाकडे जातो. म्हणजे त्या ठिकाणी देवाने 2 स्थान बनवले आहे, एक स्वर्ग एक नरक आहे. की मनुष्याचे कोणते काम केले त्याने जगामध्ये राहत असताना त्यानुसार त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात येतं. आपल्याला धर्मशास्त्र असं सांगतं की जो कोणी ख्रिस्त येशूवर विश्वास करतो तो स्वर्गीय वाटेकरी होतो, स्वर्गामध्ये त्याला ठेवलं जातं. जर आपण एखाद्या माणसाला म्हणलं तुम्हाला स्वर्गात जायचं का, तर त्याला राग येणार. त्या समोरच्या माणसाला काय येणार? राग. का तुम्हाला स्वर्गात जायचं का म्हणून. तुम्हाला माणसाला जिवंत राहणं आवडतं, पण स्वर्गात जाणं आवडत नाही. कारण त्यांना स्वर्गात जाणं म्हणजे त्यांना असं वाटतं की माझं इथलं सगळं चांगले दिवस आहे जगामधली हे समोर जाणार, हिरवून घेता येईल लोक. हा, म्हणून आपल्यासाठी स्वर्गाचं फक्त काय दाखवते, एक लोभ दाखवते, एक आमिष दाखवते, म्हणजे आपले फसू राहिले असं काही. तर मग आपण जर वाचलं लुकाचं पुस्तक, लुकामध्ये 12 अध्याय 4 वचन 5 पर्यंत, त्या ठिकाणी आपण बघू शकतो एक असा माणूस होता जो श्रीमंत होता आणि त्याच्यासमोर एक भिकारी माणूस बसेल राहायचा घरासमोर. हा, माझ्या मित्रांनो, तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. लूक 12:4. नाही, तो हे वाचायचा ना आपल्याला, श्रीमंत मनुष्य त्याची हेडलाईन. हा, म्हणजे असं एक माणूस होता जगामध्ये जो श्रीमंत होता खूप, आणि त्याच्यासमोर एक भिकारी व्यक्ती बसायचा त्याच्या बंगल्यासमोर. आणि जे काही तो श्रीमंत माणूस खायचा प्यायचा, त्याचं अन्न उष्ट जे पडायचं खाली ते सगळं काही तो भिकारी खायचा. तर तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्याची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा, हे मी तुम्हाला सांगतो. त्याचीच भीती बाळगा. हा, म्हणजे आपल्याला काय कळतं की धर्मशास्त्र आपल्याला असं सांगतं स्पष्ट रीतीनं की माणसाला घाबरू नका, हा ना, जगामध्ये राहत असताना जगाला घाबरू नका, पण तुम्ही ईश्वराला घाबरून जीवन जगा. अर्थात जो परमेश्वर, ज्या ईश्वराने जगामध्ये आकाश बनवलं
आणि पृथ्वी बनवली जो आकाशातून विराजमान आहे, ज्याला आपण वरती जर बघितलं आपल्याला सूर्य दिसतो, सूर्याच्या पलीकडे तो परमेश्वर ईश्वर आहे. तो जो ईश्वर आकाशातून उंच विराजमान आहे, तिथं आहे स्वर्ग. त्या ठिकाणी ईश्वर राहतो. तर तो ईश्वर आपल्याला असं सांगतो धर्मशास्त्राच्या प्रकारे की माणसाला घाबरू नका तर देवाला घाबरा. कारण की ईश्वरालाहीच माणसावर हक्क आहे की त्याला कुठे ठेवायचं, स्वर्गामध्ये ठेवायचं की नरकात ठेवायचं. म्हणून आपल्यासमोर देखील दोन ऑप्शन आहे, एक नरक आणि एक स्वर्ग. माणसासमोर चांगलं आणि वाईट देवाने ठेवलेलं आहे, ते धर्मशास्त्रातून तो बघू शकतो. जर त्यांनी चांगल्याचं निवड केली, चांगला जीवन जगला आणि देवाला घाबरून जीवन जगला, त्याच्यासाठी चांगला वाटा ईश्वर ठेवणार. पण जो व्यक्ती वाईट जीवन जगतो, नेहमी लोकांशी भांडण करतो, नेहमी लोकांची वादविवाद घालतो, लोकांची चुगल्या करतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या वेश्यागमन करतो, वेगवेगळ्या ठिकाणी चुकीची कामं करतो जगामध्ये, त्याचा वाटा ईश्वर त्याला तशाच प्रकारे देणार. कारण की जो व्यक्ती वाईट जीवन जगतो त्याला वाईट परिणाम त्याला भेटणार. जो व्यक्ती चांगला जीवन जगतो त्याला चांगलेच परिणाम त्याच्या जीवनामध्ये भेटणार. कारण की जसं आपण जे शेतामध्ये पेरतो तेच आपण कापतो, त्याच प्रकारे आपण जे काही खातो तेच आपल्याला, तसंच अन्न तेच आपल्याला शरीरामध्ये दिसतं. की आपण जर मटण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये त्याची ताकद दिसेल, आपण जर साधं जेवण जेवलो तर आपल्याला त्याची शक्ती आपल्याला शरीरामध्ये कळेल. त्याच प्रकारे आपण जे कर्म आपण काम करतो त्याचेच आपण प्रतिफळ भोगतो. तर या ठिकाणी आपण काय पाहत आहोत, स्वर्ग आणि नरक या जगामध्ये आहे हा ना. ते आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की देव ज्या ठिकाणी राहतो ते स्वर्ग, आणि ज्या ठिकाणी नरक आहे त्या ठिकाणी लोकांना पीडा देण्यात येते, त्याला म्हणतात नरक. तर आपण तेच पाहणार आहोत. त्याच्यामधलं आणखी एक आपण रेफरन्स वाचू. पहिला योहान 3:15 मध्ये आपण वाचूया. पहिली योहान 3:15 मध्ये वाचूया आपण. कारण की धर्मशास्त्र आपल्याला जे सांगतं आपण त्याप्रमाणे जीवन जगलो तर हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोक तर आपल्याला लोक सांगतील त्याप्रमाणे जीवन जगणं. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे. आणि कोणीही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे धर्मशास्त्र देवाचं काय सांगतं की देवाचं ऐकून जीवन जगलं तर आपल्याला काय भेटणार, अनंत कालचं जीवन भेटणार. म्हणजे स्वर्गामध्ये आपल्याला जीवन भेटणार, स्वर्गीयवासी आपण होणार. परंतु जर आपण माणसाचं ऐकून जीवन जगलो तर आपण ह्या देवाने बनवलेलं जे नरक आहे त्या ठिकाणी लोकांना जावं लागेल. म्हणून आपण देवाचं ऐकून जीवन जगलो तर आपल्यासाठी एक कल्याणक आहे, एक चांगलं कार्य आहे. आपण त्या ठिकाणी आनंदाने सुखात राहू. कसं आपण स्वर्ग म्हणजे त्या ठिकाणी एक वेगळी आपल्याला याचा अर्थच असा असतो की सुंदर. स्वर्ग म्हणजे सुंदर बनवण्यात आलेलं, आणि नरक म्हणजे अग्नीचं त्या ठिकाणी अग्नी असते, त्या ठिकाणी पीडा देण्याचं स्थान आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय दिलं की आपण आपल्या मनामध्ये कोणाविषयी विकटवाट खराबपणा ठेवू नये. म्हणून जसं आपण म्हणतो मनामध्ये त्याच्याविषयी जळण आहे, हे आहे, हे असं मनामध्ये आपल्याला नसलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या मनात असतात हे काढून टाकल्या पाहिजे. द्वेषभाव काढला पाहिजे, लोकांना खराब नजर आपली थांबवली पाहिजे. त्यानंतर आपण दुष्टपणा आपल्यामधला काढला पाहिजे. आपल्या मनातलं सगळं कपट आपण काढून टाकलं पाहिजे. आपल्या मनातून भेदभाव काढून टाकला पाहिजे. आपल्या मनातून हिंसा काढून टाकली पाहिजे. आपलं मन शुद्ध केलं पाहिजे. आपलं मन हे जर शुद्ध राहतं तर आपण शुद्ध मनाने आपण ईश्वराची सेवा करू शकतो आणि आपण ईश्वराला ओळखू शकतो आणि आपण आशीर्वादित होऊ शकतो. म्हणून आपलं मन शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की ईश्वराने आपल्याला त्याच्यासारखं बनवलेलं आहे. ईश्वराने आपल्याला 2 हात, 2 डोळे, 2 कान याच्यासाठीच दिले की आपण चांगलं ते पाहावं, चांगलं ते ऐकावं आणि चांगल्या रीतीनं जीवन जगावं, जेणेकरून आपण दोषी ठरणार नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारे देव त्या नरकाच्या वाट्यावर नेणार नाही. म्हणून आपल्याला हे धर्मशास्त्र सांगतं की जगात नरक पण आहे, स्वर्ग पण आहे. त्याविषयी आपण अंजान असावं असं नाही. त्याच्याबद्दल आपण असं नसलं पाहिजे की आपल्याला माहिती नाही आहे किंवा फक्त मनामध्ये शंका आहे. तर मनातली शंका दूर करून आपल्याला समजलं पाहिजे जगात स्वर्ग पण आहे, जगामध्ये ह्या नरक पण आहे. ही देवांनी बनवलेली जागा आहे. त्याबद्दल आपण दुसरं आणखी एक रेफरन्स वाचू की ज्या प्रकारे प्रकटीकरण 2 अध्याय 11 वचन. प्रकटीकरण 2:11
11 हा म्हणजे जसं आपण आपल्याला माहिती असेल तारण म्हणजे हे देवाकडून होतं. तुमचा 11 वाचू. आत्ममंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. हा म्हणजे आपल्या म्हणजे पवित्र आत्मा आहे हे आपल्याला सांगतो की ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. हा म्हणजे ईश्वराचा जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला असं सांगतो धर्मशास्त्रामधून की ज्याला कान आहे तो माणूस ऐको, की त्याने समजून घ्यावं की या जगामध्ये नरक पण आहे, स्वर्ग पण आहे. म्हणून त्याने ह्या जगामध्ये चांगला तो वाटा निवडून घ्यावा, चांगलं ते काम करत राहावं, जेणेकरून त्याला परमेश्वराचा वाटा मिळेल. म्हणजे चांगला त्याला त्याचे जीवन जे चांगलं होईल, जेणेकरून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची हानी येणार नाही, दंड येणार नाही. म्हणून त्याने ईश्वराच्या अधीन व्हा आणि सगळ्या प्रकारच्या खराब कामाला, खराब व्यसनाला सोडून द्या. गायच्या पुडीला सोडा, गुटखा सोडा, दारू पिणं सोडा, व्यसनमुक्त व्हा, व्यसनमुक्त महाराष्ट्र करा आणि चांगलं ते जीवन जगा. बायकोंना मारू नका, मुलांना मारू नका, भांडणं करू नका, विजय मिळवतो शिवी देऊ म्हणजे नका. कशावर विजय मिळवतो? जगावरती विजय मिळवणे म्हणजे सगळ्या प्रकारची जो नशा विजय सोडणे. मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. हा, जो विजय म्हणजे- मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. हा माणसाचं ह्या जगामध्ये एक वेळेस जन्म आहे, एक वेळेस मरण आहे, एक वेळेस न्याय आहे. म्हणजे दुसरं मरण जे असतं त्याचं ज्या वेळेला माणूस ह्या जगामध्ये मरून जातो, आपलं शरीर सोडून चालला जातो, त्याचा आत्मा हा देवाच्या ठिकाणी जातो, त्या टायमाला त्याला आणखी एक मरण आहे. एका परीक्षेला सामोरं जावं लागतं आहे ना. एक गोष्टीला सामोरं जातं म्हणजे न्यायाला सामोरं जावं लागतं. तर त्या ठिकाणी दुसरं मरण जे देवाने ठेवले आहे ते म्हणजे अनंत कालचं मरण. म्हणजे अर्थात कसं, जसं ह्या एक जगात अनंतकालचं जीवन आणि एक अनंतकालचं मरण. हा ज्या प्रकारे ह्या जगामध्ये माणूस मरून जातो, तर मरून गेल्यानंतर त्याचा जो आत्मा आहे हे डायरेक्टली ईश्वराला आणि त्या आत्म्याला माहिती आता ते काय काय कुठे आहे म्हणून. म्हणून माणसाला कळत नाही की ह्या जगात जगून मेल्यानंतर काय होणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की हे शास्त्र की माणसाला ह्या जगात एकदा जीवन आहे, एकदा जन्म आहे, एकदाच मरण आहे आणि एकदाचा न्याय होणार आहे. तर न्यायाच्या वेळेला त्या ठिकाणी त्याला दुसरं मरणाची ऑर्डर दिल्या जाते. जर एखादा व्यक्ती चांगलं कार्य करतो आणि तो जो व्यक्ती प्रभू येशूच्या मार्गाने चालतो, एक चांगला संन्यासी जीवन जगून, जो प्रभू येशूनं चांगले जीवन जगला आणि प्रभू येशूनं एक चांगले शिष्य बनवले, जसं आपण एक चांगला येशू ख्रिस्ताचा शिष्य बनून जीवन जगतो, तर आपल्याला एक चांगला मार्ग कळतो. कारण की येशू ख्रिस्ताने कधी खराब बोलले नाही, त्यांनी चांगलं ते शिकवलं. कुठल्या धर्माबद्दल त्यांनी कधीच नाही शिकवलं की तुम्ही हे धर्म ते धर्म असं चाला, तसं काही नाही म्हणला. तो म्हणला माझा संदेश सगळा मानव जातीसाठी आहे. मी यासाठी जगात आलो की सगळ्या लोकांचं तारण व्हावं, सर्व लोकांना शांती मिळावी, सर्व लोकांना आनंद मिळावा. म्हणून प्रभू येशूनं कधी लग्न केलं नाही, प्रभू येशूनं दाढी कटिंग केली नाही, प्रभू येशू कधीही जेवणाच्या शोधात, कामाच्या शोधात राहिले नाही, तर त्यांनी देवाच्या शोधात राहिले. म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांच्याद्वारे जे बी कार्य झाले जगामध्ये मोठे मोठे झाले. त्यांच्याद्वारे आंधळे लोकांना दृष्टी मिळाली, जे बहिरे लोक होते त्यांचे कान उघडले, काही लोक मेले होते त्या लोकांना देखील प्रभू येशूनं जिवंत केलं. असं अद्भुत कार्य करणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने असे मोठमोठे काम केले. ते याच्याचमुळे केले की त्यांचं जीवन चरित्र हे आपण शोधलं पाहिजे, हे आपण वाचलं पाहिजे, इतिहासामध्ये घडलेली घटना आपण ओळखून घेतली पाहिजे. कशा प्रकारे एक साधू संतांचं जीवन कसं असतं, एक पवित्र शास्त्रामध्ये दिलेला जो व्यक्ती आहे प्रभू येशू यांच्या जीवनाप्रकारे आपण जीवन जगलो पाहिजे. जेणेकरून आपल्या जीवनात देखील आपल्याला कळेल की आपला मार्ग कसा आहे, आपला मार्ग चांगला आहे की खराब आहे. आपले मार्ग आपण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या गल्लीत जर रस्ता खराब असला तर आपण त्याची कंप्लेंट त्या ठिकाणी ग्रामपंचायतला करतो की आमचा रस्ता तुम्ही चांगला करा, चांगला करा, चांगला करा. जर आपलं जीवन, जर एखाद्याचं जीवन चांगलं नाही, त्याच्यासाठी देव त्याला सांगतो तुझं जीवन सुधर 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 सुधर. नाही सुधारलं तर त्या ठिकाणी त्याला नरकाचा वाटा दिला जातो. म्हणून देव आपल्याला पवित्र ग्रंथाद्वारे हेच सांगतो, तुम्ही आपलं जीवन सुधरा, आपलं चरित्र सुधरा. तुमचं जे दिलेलं जे शरीर आहे हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, हे देवाने दिलेलं शरीर आहे, तर याचा तुम्ही नाश करू नका. दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, लोकांना शिवी देऊ नका, व्यभिचार करू नका, वेश्यागमन करू नका, चुकीच्या दृष्टीनं राहू नका, मनात कपट ठेवू नका, मन शुद्ध करा, स्वतःला धुवून शुद्ध करा आणि ईश्वराच्या अधीन व्हा. जेणेकरून आपलं जीवन हे चांगलं राहील आणि आपल्याला चांगला तो वाटा मिळेल. अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाऊ, पण प्रत्येकाला स्वर्ग नाही आहे. कारण की जो कोणी शुद्ध मनाने ह्या जगात जीवन जगतो, ह्या जगामध्ये जीवन जगत असताना त्याचे कर्म चांगले आहे, ह्या जगात जगत असताना त्याची जी वागणूक चांगली आहे, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तोच व्यक्ती जो आहे की स्वर्ग त्याला
दिलं जातं. कारण की येशू ख्रिस्त सांगतो, जो ख्रिस्तावर विश्वास करतो त्याच्यावरती दंडाची आज्ञा नाही आहे, कारण तो निर्दोष आहे. म्हणून ज्या प्रकारे प्रभू येशू ह्या जगात जगले ते निर्दोष होते आणि त्याने निर्दोष जीवन जगून ह्या जगाला देखील सांगितलं की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल तो कधीच मरणार नाही, परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास नाही करणार त्याच्यावरती दंड येऊ शकतो. मृत्यूदंड. म्हणून आपण या ठिकाणी जर वाचलं तर ते शास्त्रभाग आपल्याला हेच सांगतं की आपण देखील जसं 2 कोरिंथियो 6 अध्याय जसं 2रं वचन आपल्याला सांगतं की एक तारणाचा दिवस दिलेला आहे. तारणाचा दिवस प्रभू येशूने आपल्याला दिलेला आहे. तो आपल्या जीवनामध्ये यायच्या अगोदर आपण नक्की त्याचा शोध केला पाहिजे, जेणेकरून नक्कीच आपल्याला तारण कळल, सत्य कळल, सत्य धर्मशास्त्र कळल आणि पवित्र शास्त्र आपण वाचल्यानंतर आपल्याला कळल की खरोखर प्रभू येशू हा खरा देव आहे, जो आपल्याला खरा मार्गाने चालवतो. तरी प्रभू येशू आपल्याला जो आजचा जो विषय बघितला आपण, स्वर्ग आणि नरक ह्या जगामध्ये आहे, तर त्याचं जर आपण माहिती घेतली, जर इतिहासात बघितलं, तर आपल्याला नक्कीच समजेल की नरक आणि स्वर्ग हे एक संशय मनात न धरून हे एक सत्यता आहे, हे सत्य आहे. जसं आपण ह्या जगात आहोत सत्य आहे, जसं माणसाचं जीवन सत्य, मरण सत्य आहे, मेल्यानंतर त्याचं काय होईल माणसाला माहिती नाही. त्याच प्रकारे ह्या जगामध्ये न दिसणारं आपल्याला स्वर्ग, न दिसणारं नरक आहे, जे मेल्यानंतरच माणसाला दिसेल. म्हणून माणसाने मरणाच्या अगोदर स्वतःची तयारी करावी, ईश्वराचा शोध करावा आणि त्याने धर्मशास्त्र वाचून घ्यावं. कोणत्या माणसावर विश्वास न करता धर्मशास्त्र त्यांनी वाचावं, जेणेकरून त्याला कळेल की खरोखर पवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगतं का आपण स्वतः पवित्र देवाचे मंदिर आहोत. आपण स्वतःने शुद्ध व्हावं, जेणेकरून आपण ईश्वरासमोर आपला निभावं लागल, टिकावं लागल. सर्वांना जय ख्रिस्त.